वस्त्रदानाचं एक महत्व आहे. आपण त्याच्या मनाला प्रसन्न करतो. आणि तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, वस्त्रदान का केलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला ती व्यक्ती ते वस्त्र परिधान करेल आवडीने, त्या त्या वेळेला तो तुमचं स्मरण केल्याशिवाय राहत नाही, तो तुम्हाला नाम निघाले. साड्या पहा तुम्ही, गोदरेज कपाटमध्ये 70-80 साड्या असतात, पण बाईंचं कसं काय डोकं असतं. तुम्ही कोणत्याही साडीला हात लावून विचारा, ही साडी. मग आता मागे गेली नव्हती तर मी अधिकार आईने घेतो, आपण दुसरीला हात लावावा, ही विसरले तुम्ही. आत्याकडे गेलो होतो, नवीन लग्न झालं तेव्हा आत्याने पहिल्या याला नेसवली, आणखी खालचीला हात लावायची सगळ्यात खाली. अगं ही काय कमाल करता तुम्ही. माझ्या पहिल्या बर्थडेला नाही घेतली, त्याच्यानंतर कधीच नाही घेतली ती. हे नाही ओके, त्याच्या मागे इतिहास आहे. म्हणून कुणालाही वस्त्रदान असं करा की तो नेसेल, वापरेल, घालेल, आणि ज्या ज्या वेळेला ते वस्त्र तो अंगावर घेतो तो तुमचं नाव अमर करून देतो. म्हणून कबीर म्हणतात कि दान देताना, दान उसको दीजिए बढ़े धर्म कर्म और चीर. चीर माने वस्त्र. वस्त्रदान अधिक महिन्यामध्ये आपण द्यायचंय. नो, समजून दान करा. क्या करना है. आता एक विशिष्ट प्रकारचे ब्लाउज पीस निघाले. हे जाणतात, हे दुकानवाले जाणतात. ते ब्लाउज पीस असं आहे, गोल्डन असतं, लाल, पिवळे, हिरवे, आणि त्याच्यावर चौकट गोल्डन चौकट असतं. ते तुम्ही पाहिलं असेल. एकही बाई शिवत नाही, पण अख्ख्या महाराष्ट्रभर फिरून राहिले. ही नेतीला, ती नेतीला, ती नेतीला. नाही ना ताई, पीस घ्या ना, हळदी कुंकू पीस घ्या ना. एकही शिवत नाही. पण ते फिरूनच, ते कधी फिरस्ती बंद होईल त्याची कोण जाणार. माहिती आहे का तुम्हाला. ते आलं का लक्षात. एक गोल्डन ही चौकट येतात, त्याच्यावर चकचक चमकतं. ते द्यायला फार बरं वाटतं. आमच्याकडे जर ते आले ना तर मी देवाला ड्रेस शिवून टाकतो. फार सुपर गोल्डन चौकट येते, ते फिरूनच राहील. वस्त्र असं दिलं गेलं पाहिजे. श्रोते की जे वस्त्र, पंढरपूरला जेव्हा आम्ही कपड्यांसाठी नंबर लावला होता, देवाला वस्त्र, आणि लागला नंबर. संध्याकाळी 7 वाजेला आम्ही सगळी फॅमिली शहाद्याला जेवण करत होतो, सून मुलं आम्ही सगळे. आणि फोन आला जेवण करताना की उद्या तुमचा कपड्याचा नंबर लागला आहे, तुम्ही उद्या 4 वाजेपर्यंत दुपारी इथे येता का. फोन कट केला आणि पोरांना म्हटलं आवरा रे पटकन, वेळ करू नका. आणि कुठे जायचं म्हटलं पंढरपूर. आणि अचानक नाही, बोलावून आलाय, आपल्या कपड्याचा नंबर लागलाय. देवाला जेव्हा कपडा चढवला श्रोतेजन, डोळ्यात पाणी येतं. जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. आज माझ्या देवाला मी जो ड्रेस दिलाय, आजचा ड्रेस आवडता रंग. बहुत सजाना भगवान, बहुत सजाना. जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, जरी की पगड़ी बांधे वो सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. कानों में कुंडल साजे, सिर मोर मुकुट बिराजे. कानों में कुंडल साजे, सिर मोर मुकुट बिराजे. सखियां पगड़ी होती जब जब होठों पे बंशी बाजे. सखियां पगड़ी होती जब जब होठों पे बंशी बाजे. ये चंदा ये सावरा तारे है बाल बाला. ये चंदा ये सावरा तारे है बाल बाला. कितना सुंदर लागे बिहारी, कितना
श्रोतेनो, आज मी 3 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि उद्या कथा प्रारंभ करण्याच्या आधी विचारणार आहे. जो सांगेल बरोबर न अडखळता त्याला 100 रुपये बक्षीस. नोट्स करा पाहिजे आणि विचार करा त्या गोष्टीवर की महाराज हे किती किती परफेक्ट आहे. 3 गोष्टी महत्वाच्या. दान देण्याच्या आधी, दान देण्याच्या आधी, दान देताना आणि दान दिल्यावर 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि त्याच्यावर मला तुम्हाला थोडं सांगायचं आहे. दान देण्याच्या आधी 2 गोष्टींचा उपयोग करायचा, बुद्धी आणि भावना. देण्याच्या आधी बुद्धी वापरा, भावना. देण्याच्या आधी या 2 गोष्टी वापरल्या गेल्या पाहिजे. काही काही लोकांना कल्पना नसते, वस्त्रदान करायचं मला कपाळाला कुंकू लावतात आणि पॅन्ट पीस शर्ट पीस. आता खरं सांगा काय उपयोग आहे? मला काय उपयोग आहे? तुम्ही कोरियाचं काय कोणतं कपडा ते रेमन भारीतलं पॅन्ट पीस आणलं काय आणि तो लाइनिंगचा शर्ट येते पीस, मला काय उपयोग आहे सांगा? आहे काय उपयोग? मला तुम्ही 200 रुपयाचा धोतर दिला तर मी ते वापरू शकेन. मला तुम्ही रेमंडचा कपडा आणला काय, मोठी कोरियाचा कपडा आणलं काय, मला पॅन्ट पीस दिली, माझ्या दृष्टीने त्याचा काय अर्थ आहे? मी उचलेन आणि या पोरांना कोणाला तरी देऊन टाकतो. मला येतात पॅन्ट पीस, योगेश बिगेश इनको मी दे देता, ले जाऊ, मी काय करू काय? म्हणून दान देण्याच्या आधी बुद्धी आणि भावना 2 गोष्टी वापर. की आपल्याला कोणाला दान करायचंय, आपण काय दान करणार आहोत, थोडा बुद्धीचा वापर केला. माझ्या मिसेसला एखाद्याने पंजाबी देतात सुद्धा बाहेर, काही तुम्ही ड्रेस शिवून द्या. तिला काय उपयोग आहे ड्रेस? सांगा तुम्हाला काय उपयोग? काय कभी पहना ही नहीं, पहनेगी ही नहीं. आणि ज्या दिवशी घालेल त्या दिवशी माझ्या समोर येणार आहे, तिला उपयोग काय? म्हणून दान देण्याच्या आधी 2 गोष्टी वापरायच्या, बुद्धी आणि भावना. फार महत्वाचा विषय आहे की माझी भावना काय देता. बऱ्याच वेळा दान देताना माणसाची भावना नसते, नीट लक्ष द्या. भावना नसते किंवा भावनेमध्ये बदल असतो. मुलीचं लग्न झालं आणि आता आलेल्या पाहुण्यांना साड्या द्यायच्या आहेत तर त्याच्या जेव्हा गठ्ठा आणला जातो तेव्हा सगळ्यात खाली वेगळ्या साड्या असतात, वरच्या वेगळ्या साड्या असतात आणि मग उचलून एनिवे सगळ्यांना सारख्या आहेत. कसं आहे, कोणाचा व्यवहार काही असो पण मुलीचं लग्न पुन्हा पुन्हा थोडी होणार आहे. मग आपल्या नवऱ्याचा मावस बहिणी, आते बहिणी, मामे बहिणी यांना देऊन झाल्या की तो गठ्ठा खाली 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 येतो. मग सगळ्यात खाली ज्या असतात ना त्या सख्या बहिणी, तिथे भेद असतो. भावना नीट लक्ष द्या. दान देताना, कोणालाही दान देताना एक तर बुद्धी आधी वापरायची आणि दुसरी भावना वापरायची की मला काय द्यायचं. म्हणून तुम्ही भगिनी एक भजन बोलता, त्याच्यामध्ये भावना आणि बुद्धी 2 गोष्टी आहेत. हे असं होतं. आवडते तुळशीचे पान, काय ते जादूगर सैया वाजवा, जादूगर सैया. हरीला आवडते, प्रभूला आवडते, आवडते तुळशीचे पान, प्रभूला आवडते तुळशीचे पान. वा वा, हरीला जे आवडतं हे त्याला दान करा. आवडते तुळशीचे पान, हरीला आवडते तुळशीचे पान. काय हातामध्ये दंडा, काय
आवडते तुळशी. हे झालं हरीच्या बाबतीत. इथे बुद्धी पण वापरली आणि भावना पण वापरली. भावना पण वापरली, बुद्धी वापरली की कृष्णाला दान करायचंय तर त्याला हे. म्हणून हे भजन तयार केले गेले. ते तुमच्याने गफलत व्हायला नको. मग जेव्हा महादेवाजवळ गेले तेव्हा काय रे महादेवाचं? शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. आता मला असं भजन सांगा की गणपतीला मोदक आवडतात, असं काही आहे का? हे भजन का तयार झाले? तर हे देवाला देण्याच्या आधी त्या देवाची प्रिय वस्तू काय आहे म्हणून बुद्धी आणि भावना. दान देण्याच्या आधी बुद्धी आणि भावना वापरा. दान देताना, आता झालं देण्याच्या आधी, मग दान देताना दोन गोष्टी वापरा. कोणत्या? प्रेम आणि विश्वास. देताना कसं दिलं गेलं पाहिजे? बहुत प्रेम से. शबरीने बोरं कशी दिली? द्रौपदीने भाजीचं पान कसं दिलं? विदुराच्या पत्नीने केळीची साल दिली, पण कशी दिली? देताना, देण्याच्या आधी बुद्धी आणि भावना, देताना प्रेम आणि विश्वास की माझ्या देण्याने मला पुण्य प्राप्ती होणार आहे. मी म्हणून बहुत प्रेम से देना, बहुत प्रेम से. आता माझी बाळदा इथे कथा झाली बाळद्याला, तर त्या यजमानाने मला माझ्यासाठी भेट वस्तू काय आणली होती माहितीये? आतापर्यंत माझ्या 33 वर्षाच्या प्रवासामध्ये अशी वस्तू कोणी आणली नाही. अशी वस्तू त्याने काय आणली माहितीये? तो मुरारी बापूंचा शिष्य आहे. मलाही मुरारी बापू आदर्श आहे. माझं व्यासपीठही मुरारी बापूंचाच आदर्श आहे. तर तिथे मुरारी बापूंच्या भेटीला जेव्हा गेला तर त्याने हात जोडून सांगितलं की बापू, मेरे वहां कथा करने वाले हैं खगेंद्र जी महाराज, तो आपके कंधे पे जो काली शाल है एक मुझे दे दीजिए, मैं कथाकार को देने वाला हूं. मुरारी बापूंनी अंगावरची शाल काढली, त्याला दिली आणि त्याने ती मला भेट केली. श्रोते जन, मुरारी बापूंच्या खांद्यावरची काळी शाल. आतापर्यंत दिलेल्या करोडो रुपयाचे कपडे असतील पण त्याची किंमत कोणी करू शकतो? एक वस्त्र दिलं त्याने मला, पण बापूंची शाल मैं ये लाया तुम्हारे लिए. आणि म्हणून कदाचित मी आणली का ग? आणली, आता आहे, दाखवेन उद्याला. बापूंच्या खांद्यावर जी शाल व्यासपीठावर होती ती मला मिळाली. म्हणून दान देताना प्रेम आणि विश्वास, बहुत प्रेम से देना, प्रेम और विश्वास. आणि दान दिल्यानंतर, दान देताना, पुन्हा एकदा रिपीट करतो, दान देण्याच्या आधी दोन गोष्टी. कोणत्या? देण्याच्या आधी बुद्धी आणि भावना, दान देताना प्रेम आणि दान दिल्यावर, अभी बहुत मजा आहे, दान दिल्यावर दोन गोष्टी लक्षात ठेवा. कोणती? विस्मृती आणि नम्रता. दान दिल्यावर काय महत्वाचं आहे? भूल जाओ, भूल जाओ. माझा एक अनुभव सांगतो तुम्हाला. एका व्यक्तीचा मुलगा परदेशात राहतो, जर्मनीला. त्या माणसाकडे माझा भागवत होता. तर त्या जर्मनीच्या सून मुलांनाही भागवताला बोलवलं. ते आले तर त्याने जर्मनीहून मला कापड आणलं होतं सफेद. जर्मनी, मेड इन जर्मनी, बहुत बढिया. आणि खरंच कापड खरंच चांगलं, महाग, अगदी बरोबर.
म्हणजे आपल्याकडे जर ते कापड घ्यायला गेलं तर तेवढं 5 मीटर कापड 10,000ला मिळेल, एवढं ते कापड हे होतं. त्याने आणलं माझ्यासाठी. मग मी त्याचा अंगर का शिवला. 5 मीटर होतं, अंगर का शिवला. पण तकलीफ काय झाली माहितीये, ती व्यक्ती मला ज्याही वेळेला भेटायची, माझ्या अंगावर तो शर्ट असायचा. जर्मनीहून आणलं बरं महाराजांना. ते महाराजांना पण देणार, फॉरेनचा कपडा कधी महाराजांच्या अंगाला लागला असता. आपल्या मुलाने आपण एकदा, दोनदा, तीनदा, चौथ्यांदा शेवटी मी कसा उघडल्या म्हटलं, होय परत घेऊन जा, पण बंद कर. दान ऐसा नाही है. दानाची पहिली गोष्ट लक्षात ठेवा, दान के बाद विस्मृती होनी चाहिए. असं नाही होत आपण दानात. मग त्याला दुसरी अट अशी दिलेली आहे, कमीत कमी तुम्हाला सांगायचंच आहे की आम्ही दान दिले. मग मध्ये एक अट टाकली, कोणती? कमीत कमी तुम्ही इतरांजवळ ती गोष्ट बोलायची, पण ज्याला दान केलंय त्याच्या समोर नाही. तेव्हा ते दानाचं पुण्य आपल्या पदरी लागतं. म्हणून दान दिल्यानंतर 2 गोष्टी आहेत, विस्मृती आणि दुसरी गोष्ट आहे सांगताना नम्रतेने सांगायचं. समजा सांगायचंही असेल तर मेरा मुझ में कुछ नहीं, सब कुछ है प्रभु तोर, तेरा तुझको देत है, क्या लागत प्रभु मोर. दान त्याला म्हणतात शोभेलं. आबा खुर्ची घ्या ना. आबा अहो आबा खुर्ची घ्या. ठीक आहे ठीक आहे, राहू द्या. काळजी तर घेतीलच ना. असू द्या, आबांना लोड देऊ नका. आता तुम्ही सांभाळा सर. जय गोपाल कृष्ण भगवान की. आता त्यांना लोड नका देऊ. केलं त्यांनी जितकं करायचं तितकं केलं. आता त्यांना लोड नका देऊ. काय कोई भजन गाय बोल काय राम राम